पुढची बातमी. राष्ट्रवादी आणि सुनील तटकरेंवर उठसूट दळवी खापर फोडतात असं अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय. तटकरे यांनी दिलेली सूत्र शिवसेनेला मान्य झाली असती तर युती झाली असती असंही अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केलंय. महायुतीचा धर्म पाळला असता तर एक हाती सत्ताही आली असती असंही ते म्हणतात. आमदार महेंद्र दळवी यांना सुनील तटकरे यांनी टोला लगावलाय. तटकरे साहेबांची कन्या देखील महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री आहेत. खरं त्यांनी लीड करून हे सगळं करायला पाहिजे, पण ते देखील भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळीला चुकीचं गाईड करून आणि त्यांचा कसा फायदा होईल असं रणनीती तयार करतात. खरं तर युती धर्म पाळून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुढे गेलो असतो तर एखादी सत्ता आम्ही नक्की काबीज केली असती. पण भारतीय जनता पार्टीचे काही वरिष्ठ नेते हे करून देत नाहीत किंवा त्यांना करून देण्यासाठी तटकरे भाग पडत देत नाही आहे, असं एकंदर चित्र आहे. दळवी साहेबांनी काय वक्तव्य करावं याच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही. पण अलिबाग मतदारसंघामध्ये म्हणजे जसं मागेसुद्धा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासुद्धा काही जागा वाटपामध्ये सांगितलेलं होतं आणि तेच सूत्र शिवसेनेलासुद्धा दिलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते मान्य होतं म्हणून आमच्यासोबत झाली, तर शिवसेनेला ते मान्य झालं असतं तर त्यांच्यासोबत पण ती होऊ शकली असती. पण त्यांना ते करायचं नव्हतं. मग उठसूट तटकरे साहेबांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खापर फोडायचं हे गेल्या अनेक दिवसांचं त्यांचं जे एकंदरीत स्वभाव आहे त्या निमित्ताने सुद्धा पाहायला मिळते.